आणि आता एक सकारात्मक घडामोड। गेले अनेक वर्ष ज्या भागाला दुष्काळग्रस्त म्हणून हिणवलं जात होतं त्या सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आता कृष्णेचं पाणी वाहू लागलंय। वर्ष तहानलेली माती आज भिजून चिंब झालीय। माण आणि खटाववासियांचं जीवन बदलणाऱ्या या प्रकल्पाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। माण खटावमध्ये कृष्णामाई अवतरली। गेली 40-50 वर्ष आम्ही पाणी ह्या दिवसात दुष्काळात फक्त टँकरमध्येच बघितलेलं होतं। दुष्काळाच्या सावटावर निळशार पाणी पसरलं। माझ्या जन्मापासून पहिल्यांदाच मी पाणी बघतो एवढं इकडं माण खटावमध्ये। मोदींच्या गुरूंचा तालुका अखेर जलमय झाला। तुम्हाला दिसणारं हे निळशार पाणी, या पाण्यावर बोटीमधनं फेरफटका मारणारे हे आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। माणचे आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे, खासदार रणजितसिंह निंबाळकर। बोटीतून मारलेला हा फेरफटका कोकणातल्या एखाद्या समुद्र किनाऱ्यावर नाही किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या एका धरणाच्या पाण्यावर देखील नाही। ही दृश्य आहेत माण तालुक्यातल्या आंधळी धरण क्षेत्रातली। माझ्या पाठीमागे निळशार पाणी तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी कोकणातल्या कुठल्या तर समुद्राच्या किनाऱ्यावर आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी धरणावर आहे। तर निश्चितच तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे, पण तसं नाही आहे। मी सध्या आहे सातारा जिल्ह्यातल्या माण तालुक्यातल्या आंधळी धरणात, जिथं अनेक वर्ष पाण्याचा थेंबही नव्हता। मात्र हा संपूर्ण परिसर आता पाण्याने व्यापलेला आहे आणि खरं तर इथं जलक्रांती झालेली आहे। या परिसरातले आमदार आणि खासदार दोघेही आपल्यासोबत आहेत। कसा पाण्यासाठी संघर्ष झालेला आहे? मुळातच माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे की ज्या क्षणाची माझ्या तालुक्यातली जनता पिढ्यानपिढ्या वाट बघते आणि सामान्य कुटुंबातनं लोकसेवेमध्ये आलो, राजकारणामध्ये आलो। तोच मुळात लोकांना विश्वास दिला होता की मला माझ्या तालुक्याला लागलेला दुष्काळी मातीला लागलेला कलंक आहे तो पुसायचा आहे। आणि गेल्या 15 वर्षापासूनचा अविरत संघर्ष आहे। 15 वर्षापासून केलेल्या संघर्षाचं फलित आज आपण बघताय की प्रचंड अडचणी, प्रचंड राजकीय विरोध, प्रचंड इच्छाशक्ती, काम होऊ नये म्हणून पण असणाऱ्या लोकांची संख्या, त्यातून मार्ग काढत आज आपण याच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो। आणि आमच्या खटावमानच्या हक्काचं, शेतकरी बांधवांच्या हक्काचं, माता भगिनींच्या हक्काचं पाणी आज आमच्या तालुक्यात पोहोचलं। या तालुक्याचे नेते आदरणीय आमदार हे जयाभाऊंचं रक्त जेवढं पाणी या धरणात दिसतं तेवढं रक्त या पाण्या आणण्यासाठी आटलेलं आहे आणि प्रचंड ताकदीने, प्रचंड इच्छाशक्तीने आज ह्या आपण माण तालुक्यामध्ये एका धरणामध्ये पूर्ण पाण्यामध्ये आज आपण एक आनंदोत्सव साजरा करतोय। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माझगावकर, साम टीव्ही, सातारा। माण तालुक्यातील आंधळी इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी फडणवीसांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांच्या तालुक्यात काही काम करू शकलो याचं समाधान व्यक्त केलं। जयकुमार भाऊंनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच आज हे जलपूजन झालंय। आणि त्याचवेळी ज्यांना प्रत्यक्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपला गुरु मानतात ते वकील साहेब हे आपल्या भागातले होते आणि त्यामुळे त्या वकील साहेबांचं नाव द्यावं, ते नाव आपण दिलं। दरम्यान अनेक दशकांपासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील एवढं पाणी बघून राहवलं नाही। गेली 40-50 वर्ष आम्ही पाणी ह्या दिवसात दुष्काळात फक्त टँकरमध्येच बघितलेलं होतं। त्यावेळेस 40-45 वर्षापूर्वीच्या त्यावेळेसच्या राजकारण्यांनी फक्त येऊन नारळाचं पाणी फक्त आम्हाला दाखवलं फोडून। माझ्या जन्मापासून पहिल्यांदाच मी पाणी बघतो एवढं इकडं माण खटावमध्ये। आम्ही एवढं पाणी बघितलं नव्हतं। समुद्रात बघायची वेळ आली होती, पण ते आम्ही एकदा सहलीला गेलो होतो त्यावेळेस, आणि त्यावेळेस समुद्रातनं आम्ही 2 तास सुद्धा आतच होतो, बाहेर निघालो नव्हतं। तीच आज अवस्था झाली। आज आम्हाला एवढं पाणी दिसतंय म्हणजे आम्हाला देव भेटल्यासारखं झालंय किंवा एखादा मोठा सेलिब्रिटी भेटल्यासारखं झालंय। एकीकडे माण तालुक्यात कृष्णामाईचं दर्शन घडलं म्हणून शेतकरी आनंद साजरा करतायत, तर दुसरीकडे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल चढवला। तर देवेंद्र फडणवीसांनीही प्रकल्पाचं श्रेय जयकुमार गोरे यांना दिलं।
एक जाणता राजा आमच्याकडे होऊन गेला, अजूनही आहे. आणि जाणता राजा म्हणून या लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं. शरद पवार साहेबांनी आमच्या मान खटावच्या मातीसाठी या जिल्ह्यासाठी केलेलं एक मोठं काम सांगावं. एकच काम साहेब, एकच काम सांगावं की जे काम आम्ही केलंय. साहेब एकही काम सांगू शकत नाही. पाणी आलं आणि ते पाणी आणणारा प्रभू श्रीरामाचा भक्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब होता. याचा आम्हाला मनापासूनचा आनंद साहेब याचा आहे. जयकुमार भाऊंनी सातत्याने याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळेच आज हे जलपूजन झालंय. आणि त्याचवेळी ज्यांना प्रत्यक्ष देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आपला गुरु मानतात ते वकील साहेब हे आपल्या भागातले होते आणि त्यामुळे त्या वकील साहेबांचं नाव द्यावं, ते नाव आपण दिलं. मानदेशात अनेक वर्ष पाण्यावरून सत्तेचं राजकारण सुरू होतं, पण आंधळी प्रकल्पामुळे मान खटावच्या दुष्काळी भागात आशेचा किरण उभा राहिला. रणजित माजगावकर, साम टीव्ही न्यूज, सातारा.